आता वाजलेत बघा 8:45 आणि उद्याची तयारी चालली. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मार्गशीर्ष महिना कधी यायचा म्हणतो मार्गशीर्ष महिना चालू सुद्धा झाला आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार उद्या आहे. आणि लक्षात आलं की थोडंसं सामान घेऊन या, फुलं वगैरे, म्हणून वेणी वगैरे आणायला गेली तर वेणी होती खूप महाग बरं का. मग इकडे मिक्समध्ये फुलं आणली जेणेकरून वेणीही बनवू आणि देवालाही पूजा मांडताना फुलं येतील. केळी आणली, बाकीची फळं पेरू, ॲपल, ऑरेंज घरी आहेत त्याच्यामुळे फक्त केळी आणली. आणि ना हा ना देवीचा मुखवटा आणला. लास्ट इयर ऑलरेडी घेतलेला आहे, माझ्याकडे 2 वर्ष झालं घेतलेला आहे. छान आहे तो पण ना हा पण मला छान वाटला दिसल्यानंतर, असं म्हटलं मस्त वाटतोय. तर थोडंसं पूजा मांडताना वगैरे छान वाटेल, कारण थोडासा फ्रेश वाटला. आणि मैत्रीणच होती समोर, म्हणजे आमच्या नातेवाईकांच्या शेजारी राहतात, तर मैत्रीणच झालेली आहे चांगली. तिच्याकडून हे घेतलं आणि तिने मला डिस्काउंट पण दिलेला आहे नाही का. छान वाटलं मला हे म्हणून घेतलेलं आहे. कितीला घेतला तर विचाराल तर सांगते. त्यांनी 120 म्हटल्या आणि 100ला घ्या म्हटल्या. सोबत ह्याला नाकाला मुखुट्याला होल आहे म्हणून नथ आहे का म्हटलं, कारण माझ्याकडे नथ आहे ऑलरेडी, पण आता ती गडबडीमध्ये कुठं भेटते नाही भेटते म्हणून पुन्हा ही नथ आणली. गळ्यातल्या वगैरे छान छान होते पण माझ्याकडे आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे मला नाही आणलं. तर हा मुखवटा खूप सुंदर वाटला, तर तुम्हाला सुद्धा आवडेल असा. म्हणजे नाही का, आता सध्या मार्केटमध्ये नवरात्रीपासून हे आलेले आहेत, तर मला घ्यायची फार इच्छा झाली होती आणि आज फायनली मी सुद्धा घेतलेलं आहे, कारण उद्या पूजा मांडेल तेव्हा छान वाटेल. आणि वेणीचा विषय जो आपला चालला होता, तर वेणी करायसाठी म्हटलं वेणी घेतली आणि फुलं घेतली तर वेगळी वेगळी पडतील. मग आम्ही लहानपणी ना अशी ही शेवंतीची वगैरे फुलं आहेत किंवा ही अष्टरची फुलं आहेत, अष्टर शेवंती मिक्स आहेत सगळे, हे आणलेले आहेत. आणि अशी ना आम्ही वेणी करायचो. तर वेणीसाठी बाकी काही भेटले नाही म्हणून डोरी घेतलेली सुरुवातीला, म्हणजे डोरी नको, चांगली नाही वाटणार, म्हणून आपण कॉड पायपिंग जो करतो तो नवीन बंडल होता तो फोडला. आणि देवीसाठी हाताने वेणी बनवण्याचा एक आनंद जे आहे, सुख जे आहे ते वेगळंच आहे. लहानपणी खूप वेळा बनवलेला आहे, आता जमते की नाही माहीत नाही, खूप वर्षांनी मी हे करायला लागली आहे. तर असा डबल धागा घेतलेला आहे, त्याला पुढे मशीनला गाठ बांधलेली आहे आणि पुन्हा एक धागा त्याच धाग्याला गाठ मारून पुढे लांबडा सोडला होता आणि त्याच्याशी फुलं ओवत ओवत वेणी बनवतीये. कितपत जमतीये काय जमतीये हे मी तुम्हाला दाखवते हे झाल्यानंतर. पण छान वाटते की आपल्या हाताने लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत आपण काहीतरी करतोय बघा. असं हे दोन्ही धाग्यांच्या मध्ये ही वेणी अशी फुल घालतीये आणि त्याचा असा तिडा ओवून घेते आणि एक एक फुल असं सेट होते. आता 1 बाय 1 करून फुलं घालते सगळी. म्हणजे लहानपणीच्या आठवणी ज्या ज्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टींमध्ये